हेल्मेट आपल्या हातात आणि पैसे त्याच्या खिशात हा विषय आता झालेला आहे. न्यूट्रल पण आता शांतपणा कमी करावा, नाही तिकडचा जो पंखा आहे तो माझ्याकडे फिरेल. अरे गाडीला अटेंशन अपने कैमरा की स्क्रीन पे गया और वो इधर ही देख रही थी. सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळच्या 6:30 झालेत आणि मी जस्ट उठलो आहे. बाहेर खूप जास्त थंडी आहे ॲक्च्युली आणि बाहेर जायचं मन करत नाही. बट ह्या टायमिंगला मी ॲक्च्युली युजली उठतो मॉर्निंगला 6:30 वाजता आणि आता मला जायचं आहे जॉगिंगसाठी. बघूया, माझी आज सकाळची खूप सारी कामं आहेत आजच्या दिवसामध्ये, तर ती करायची आहेत आपल्याला. सो बघूयात. आणि अजून 2-4 छोटी मोठी कामं आहेत, ती बघूया. कंटाळा आला आहे मला, जर का जमलं तर करणार आणि बघूया. मग शूट करतो आहे मी, तर त्या अकॉर्डिंगली आपण बघूयात की त्या ॲड करायच्या का नाहीत त्या. तर पुन्हा एकदा सुप्रभात मित्रांनो. आत्ता वाजलेत सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत आणि जसं तुम्ही बघितलं की मी काहीतरी अराऊंड 6:30ला उठलो होतो. आणि 6:30ला उठल्यानंतर पहिलं आपले जे काय असतं की मी जरा थोडं जाऊन किचनमध्ये थोडंसं ते माझं ते गरम पाणी अँड ऑल सगळं घेतो, बिकॉज ही माझी डेली मॉर्निंग रुटीन आहे. सो एक्झॅक्ट आपल्याला काय कव्हर करायचं आहे या ब्लॉगमध्ये, तर पहिली गोष्ट ते अशी की काही खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली ज्या तुम्हाला अजून तुमच्यासोबत शेअर नाहीत केलेल्या, बिकॉज जेव्हा आपण राईडवरून आलो आहे, उज्जैन राईडवरून, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी होत्या किंवा त्याच्या आधी थोड्या गोष्टी झाल्या होत्या ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर ते पण एक निमित्त आहे ह्या व्लॉगचं. आणि अराऊंड डेली मी 3 ते 4 किलोमीटरचा जो माझा एक पॅसेज आहे तो मी कवर करत असतो डेली. सो स्टार्ट करूयात. थोडं मी बघू शकता माझ्या लेफ्ट हँड साईडला सगळे क्रिकेटपट्टू आहेत आपल्या इकडे. आज पूर्ण पटणी मैदान खचाखच भरलेलं आहे लोकांनी. सगळे आपले क्रिकेट मित्र क्रिकेट चाललं आणि तुमचा भाऊ. तर याच्यानंतर आपल्याला आज खूप सारी कामं आहेत ती करायची आहेत. पहिली गोष्ट तर जरा आपली बाईक जे युनिकॉर्न आहे तिला घेऊन जायचं सर्व्हिससाठी सर्व्हिसिंगला द्यायची आहे गाडीला. त्याच्यानंतर इकडे तिकडे छोटी मोठी कामं आहेत ती करायची आहेत आपल्याला. लेट्स सी. आणि मी स्टार्ट करतो इथून, बिकॉज मी जास्त पुढे जात नाही. स्टार्टिंग पॉईंट माझा इथूनच आहे. सो मी स्टार्ट करतो आहे. लेट्स सी. आणि आपला फोन सांगतो आहे की गेट 10 to 15 minutes सनलाईट डेली समथिंग. आता तुम्ही बघू शकता 1459 स्टेप्स आत्तापर्यंत कंप्लीट केलेत, विच इज अप्रॉक्स 0.98 किलोमीटर्स. बाइक के पीछे भागेगा, बाइक वाले डर जाते हैं साला काटने ले. हाँ बराबर. तर मित्रांनो, आता रनिंग झाली आपली आणि एक 5 मिनिटानंतर ना आता आपण डायरेक्टली घरी जायचं, फ्रेश व्हायचं आणि डायरेक्टली बाईक घेऊन निघायचं. गाईज नेहमी उठत जा सकाळी लवकर आणि थोडंफार जॉगिंग वगैरे करा, बिकॉज आत्ताचे जे आपलं धावपळीचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये आय एम शुअर की माझ्यासोबतचे असे खूप सारे लोक असतील, माझ्यावर मोठे जे आहेत ते किंवा काय, की त्यांना
आपले पर्सनल जे स्वतःकडे जे लक्ष आहे ते त्यांना देता येत नसेल बिकॉज ऑफ खूप साऱ्या गोष्टी आहेत, काम आहेत, वर्कलोड आहे, काय आहे. सो ते गोष्ट अशी आहे की तुमच्या हेल्थवरती ॲक्च्युली इम्पॅक्ट करते. तर त्याच्यासाठी कुठेतरी म्हणून स्वतःसाठी काहीतरी वेळ काढा आणि स्वतःला वेळ द्या की स्वतः. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्यानं स्वागत करत तुमचा भाऊ चॅनलच्या दरवाजावरती उभा, हातामध्ये पूजेचं ताट घेऊन तुमच्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी. तर आता आपण पूर्ण फ्रेश वगैरे तर तसंही झालंय, सगळं मस्त फ्रेश झालोय. घरी नाश्ता वगैरे आईने केला होता तो केला हवा. आणि आता आपण आपली गाडी घेतली आहे युनिकॉर्न आणि तिला घेऊन चालू आता सर्व्हिसिंगला देण्यासाठी. बिकॉज खूप साऱ्या गोष्टी आहेत तर तिच्यात थोड्याफार चेंजेस करायचे आहेत. ब्रेक पॅड वगैरे आहे ते चेंज करायचे आहेत. सो मी म्हटलं पहिला गाडीला ना आपण नेऊया आणि देऊयात. गाडी आपण दिली आहे, गाडीचं काम चाललं आहे आणि आता वाजलेत दुपारच्या 2 आणि मला जाम भूक लागली आता. तर जायचं, जसं मी तुम्हाला बोललो होतो, आजचा रविवारचा दिवस म्हणजे हाय काहीतरी खायचा मस्त, असा आवडती गोष्ट खाण्याचा. तर इथे एक मस्त बिर्याणीसाठी एक बिर्याणीचं शॉप आहे, रेस्टॉरंट आहे, ते जायचं, मस्त पोट भरून एक बिर्याणीची एक प्लेट घेऊया, खाऊयात. तर भावानं परत एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती स्वागत आहे. फायनली गाडीचं काम झालं आपलं आणि गाडी घेऊन निघालोय. आजचा मोठी गाडीचा खर्च आलेला आहे 3,000 रुपये सर्व्हिसिंगचा. तर नॉर्मलच सर्व्हिसिंग होती, काही जास्त मेजर काम नव्हतं. पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना कधीपासून की अरे यार शेखर भाई, तू सकाळपासून तुझ्या जेव्हापासून व्लॉग चालू आहे तेव्हापासून तू फक्त मराठीतच बोलतोय, आज काय असं की तू मराठीत चालू तुझी सगळी व्लॉगिंग आणि सगळं असं तसं हे ते, म्हणजे काय रिझन काय आज, राईट, जे तू आज मराठीमध्ये व्लॉग करतोस किंवा तर रिझन असं आहे की आपली उज्जैनचे जे व्लॉग होते ना त्याच्यामध्ये ना एक मला कमेंट आली होती आपल्या सबस्क्रायबर्स कडून की मराठीतच ब्लॉग कर म्हणून, हिंदीमध्ये आहे बट ठीक आहे, बट तू मराठीत ब्लॉग कर, छान वाटतात मराठीमध्ये आपले ब्लॉग, ते हिंदीमध्ये मेरेको तेरेको ते नको, मराठीतच कर. तर ऍक्च्युली मी कमेंट बघितली आणि मला ना ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणलं तर एवढं भारी वाटलं ना मित्रांनो की असं वाटलं आई शपथ, म्हणजे आहे यार कोणतरी आहे जे आपले ब्लॉग वगैरे बघतायत, आपल्या फ्रेंड सर्कलच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत, कारण की आपलं चॅनल नवीन आहे. सो म्हणजे नाही का असं का मला स्टार्टिंगला तर आपल्याला असं असतं की आपलं जास्त जे बघतात नंतर हळूहळू चॅनल ग्रोथ होतो. बट असं होतं की माझ्यासाठी ती जी कमेंट होती ना ती खूप खास होती ऍक्च्युली. पहिल्यांदाच अशी माझ्या चॅनलवर त्यावेळी कमेंट होती. सो त्या चॅनलचं म्हणजे त्या कमेंटला थोडस मी एक हे करून मी असं म्हटलं की अरे आहे म्हणजे काहीतरी इज्जत आहे आपल्याला सुद्धा की आपले लोक बघतायत आपला व्लॉग आहे, काहीतरी त्यांची प्रतिक्रिया आपल्याला देतात रिटर्न मध्ये. तर एक आहे आपण तर मग बनवून टाकूया एक मराठी स्पेशल मराठी व्लॉग असेल आणि तो व्लॉग म्हणजे असं की आपल्या स्पेशल सबस्क्रायबर साठी असेल ज्यांच्याकडनं आपल्याला अशा काही व्हॅल्युएबल कमेंट्स येतात त्यांच्यासाठी होता. म्हणून हा आजचा जो व्लॉग आहे तो आपण मराठीमध्ये बनवतोय आणि इनफॅक्ट मला सुद्धा खूप भारी वाटतं की मी एक फ्री हँड व्लॉग करतो इथे आणि मराठीत करतो. असं मी हिंदीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे करतो जर का तुम्ही बघितलं असाल तर. बट येस, असं काही मला लँग्वेजचं असं काही बॅरियर नाहीये, भाषेचं काही बॅरियर नाही, आपल्याकडे बंधन नाहीये. तर आपण आपल्याला जसं आवडतं त्या हिशोबामध्ये आपण व्लॉग बनवतो. बट येस, आजचा व्लॉग हा स्पेशल मराठी व्लॉग आहे. इनफॅक्ट ऍक्च्युली मध्ये आधीमध्ये मी हिंदीमध्ये पण बोललोय, पण त्या गोष्टी मी रिपीट केल्यात जस्ट बिकॉज हा आपला व्लॉग हा मराठी व्लॉग आहे. कसा आहे हा व्ह्यू, वाटतं का नाही भारी? मला तर जाम भारी वाटतं. वाव, ही अशी एक संध्याकाळ असावी
लाईफ मध्ये. कारण की आजकाल मला वाटतं ना आपल्या धावपळीच्या जीवनात ना हे काही जे नेचरचे निसर्गाचे काही चित्र आहेत ना जे असे उमटतात ते आपल्याला बघायलाच भेटत नाही. आज मला ते त्या निमित्ताने ऍक्च्युली मी बाहेर निघालो त्याच्यामुळे मला बघायला भेटत आहे ते चित्र. खरंच खूप सुंदर आहेत. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण हेल्मेट घेऊन चाललोय. एकदा हेल्मेटचं जर आता काय मॅटर आहे ना ते एकदा सॉल्व्ह करूया, म्हणजे ते डोक्यावरती ना किटकिट राहणार नाही. बिकॉज ना प्रत्येक वेळेस ना ते मला ना ट्रिगर होत राहतं की अरे हेल्मेट घेऊन जायचं, अरे हेल्मेट. आता हेल्मेटला बघितलं ना की मला ते लक्ष देतं आणि मग असं वाटतं की अरे चल यार कधी करता येईल आता काय माहिती. फायनली आज चाललोय आपण घेऊन. मित्रांनो आपल्याला ना आता असलं आपले तुम्ही ऐकलंच असाल तुम्ही की आजचा तर तुम्ही बघितलंच आहे जसं की आपला जो व्लॉग आहे जो मराठीमध्ये आपण बनवतोय त्याच्या मागचं रिझन काय आहे तुम्हाला कळलंच असेल. बट असं नाही की आपण सगळे ब्लॉग्स मराठीतच असतील. डिपेंड करतं नाही का, म्हणजे की तो मराठीमध्ये बनवायचा की कसा, म्हणजे कारण की मला असं वाटतं की आपण जे ब्लॉग आहेत आपण दोन्ही लँग्वेजमध्ये ठेवावेत. सगळ्यांसाठी हे आहे की का त्याचं मी तुम्हाला कारण पण सांगतो. कारण की आपले जे काही प्रेक्षक आहेत आपले जे व्ह्युअर्स आहेत ठीक आहे, काहींना मराठी, मोस्ट ऑफ लोकांना मराठी कळते, कोणाकोणाला मराठी कळत नाही, कोणाकोणाला हिंदी कळते. तर असं नाही ना की झालं पाहिजे की फक्त कोणाची पार्शलिटी झाली पाहिजे. जे बघणारे फक्त असं नाही म्हणतात की अरे हमको तो कुछ समझ में नहीं आ रहा है क्या चल रहा है क्या नहीं चल रहा है करके. तर आपले जे व्लॉग आहे ते सगळ्यांना कळावे हा त्याच्या मागचं रिझन आहे. म्हणून आपण हिंदीमध्ये सुद्धा करतो आणि आपण मराठीमध्ये सुद्धा करतो. तुला नाही जाऊ देणार दगड्या. आपलं मुंबईचं ट्रॅफिक आहे. कितना भी हॉर्न कितीही हॉर्न मार, नो चान्स. रुको इधर. भाऊ पण आता आतमध्ये फ्रस्ट्रेट झालाय. काका बघा फुल गॅप बीप काढून चालले तिकडून तिकडे. चला ठीक आहे, तर मला ह्यातून थोडासा गॅप काढावा लागेल. या आपल्या काही चालले त्यांच्या मागणं गाडी टाकावी, पण पुढच्या दादाने टाकली गाडीमध्ये. केला बट्ट्या बोल. रे झाला रे झाला रे झाला रे झाला रे बट्ट्या बोल. मलाच वाटतं की सगळ्यांना वाटतं आवडेल नो, बट असं वाटतं की ना गाड्या अशा असतील आणि गाडी सरकत नसेल पुढे तर गाडीला खांद्यावरती घ्यावी आणि घेऊन निघावं डायरेक्टली. अरे गाडीला खांद्यावर वो बेबी देखो दिख रही है आपको? नहीं मेरी छोटी मुलगी बघते देखो दिख रही है कैसे. अभी उसका अटेंशन अपने कैमरा की स्क्रीन पे गया और वो इधर ही देख रही थी. क्या बात है, वाह. मित्रांनो गाडी इथं लावली. सॉरी भाई सॉरी, दुकानात जायचं आपल्याला. हेल्मेट आपल्या हातात आणि पैसे त्याच्या खिशात हा विषय आता झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्या हातात आपलं हेल्मेट आलेलं आहे. तर सगळ्याला क्लिअर आहे ऑलसेट. आजच्या दिवसामध्ये जे काही करायचं ते सगळं आपण करून घेतलेलं आहे. हेल्मेटचं पण काम झालं, गाडीचं पण काम झालं, आपलं थोडाफार इकडे तिकडे फिराफिरी पण झालं, थोडासा मस्त व्लॉग शूट झाला. तर सगळं आता कसं एकदम पद्धतशीर झालेलं आहे. तर आता आजचा जो आपला व्लॉग आहे तो इथेच एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर भावांनो मग मी आशा करतो की तुमच्या सगळ्यांना हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही एन्जॉय केला असेल हा व्लॉग. सो जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा, लाईक करा व्लॉगला, कमेंट करा आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तिथे जे दिसतं ना सबस्क्राईबचं बटन त्याला क्लिक करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून घंटी वाजवून टाका. बाकी भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःचा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि राईड सेफ गाईज आणि डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. बस राईड सेफ. मित्रांनो मला वाटलं काका काय आपल्याला साईडला घेतात की काय, पण बिचारा मागून आलेला त्याला साईडला घेते आणि बिचाराची गाडी साईडला घ्यायला लावली ऑन ट्रॅफिक मध्ये.
आणि मी आपल्या गाडी पुढे मागे करतो कारण की मला गाडीचं न्यूट्रल पडत नाही, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हे बघा, नाही तर पहिल्यांदा तर असा ऑटोमॅटिकली पडायचा, बट आता मी ट्राय करतो तर गाडीचं न्यूट्रलच पडत नाही. तर मला असं वाटतंय जर हा माझ्या गाडीचा न्यूट्रल पण आता शांतपणा कमी करावा, नाही तर तिकडचा जो पंखा आहे तो माझ्याकडे फिरेल आणि मला साईडला घ्यावं लागेल गाडी.